वेलकम टू विजडम ट्यूशन एंड टेस्ट सीरीज। स्टूडेंट्स, आज हम कंटिन्यू करेंगे स्टैंडर्ड 8 मराठी पोएम नंबर 9 झुळूक। ये पोएम के जो कवि है वो है दामोदर कारेजे। आज हम पोएम के लाइंस और उसका मीनिंग ये मराठी में समझने की कोशिश करेंगे। ठीक है, तो शुरू करते हैं। वाटते सानुली मंद झुळुक मी भावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे। कवी असे म्हणतात की मला वाटतं मी लहानशी वाऱ्याची झुळूक व्हावी, मन जेथे आकर्षित होईल तेथे मुक्तपणे स्वच्छंदपणे मी जावे। कधी बाजारी, कधी नदीच्या काठी, राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी, हळू थबकत जावे कधी कानोसा घेत, कधी रमत गमत वा कधी भरारी थेट। कधी बाजारात तर कधी नदीच्या काठी, कधी बागेत किंवा पडक्या वाड्या मागे, दबक्या पावलांनी पुढे काय होणार याची चाऊल घेत, कधी रमत गमत तर कधी थेट भरारी घ्यावी असं मला वाटतं। लावणी अंगुली कली केला हळुवार, ती फुलून बघे तो व्हावे पार पसार, परी जाता जाता सुगंध संगे न्यावा, तो दिशां दिशांतून फिरता उधळून द्यावा। कळीला मी हळुवार बोट लावलं की ती फुलून माझ्याकडे बघणार, तोच मी तेथून पसार व्हावे, पण जाताना मात्र त्या कळीचा सुगंध सर्वत्र पसरवून द्यावा। गाण्याची चुकली मुकली गोड लकेर, झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर, शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत, खुलवित मखमली तरंग जावे गात। झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्याचा गोड आवाज म्हणजे जणू काही गाण्याची ओळख। तो आवाज मी चौफेर नेतो, हिरव्या शेतात शांत निळ्या नदीवर मखमली तरंग खुलवत जावे। वेळूच्या कुंजी वाजवूनी अलगूज, कनसांच्या कानी सांगावे हितगुज, शिंपावी डोही फुले बकुळीची सारी, गाळूनी जांभळे पिकली भुळभुळ तिरी। वेळूच्या कुंजी म्हणजेच बांबूच्या वनी बासरी वाजवावी, कंसांच्या कानात काही मनातल्या गोष्टी सांगाव्यात, बकुळीच्या झाडाभोवती गिरकी मारून डोक्यावर बकुळीची फुले टाकावीत, नदीकाठी असलेल्या जांभळाच्या झाडावरील पिकलेली जांभळं काठावर पाडावीत। दिनभरी राबुनी दमला दिसता कोणी, टवटवी मुखावर आणावी बिलगोनी, स्वच्छंद अशा या करुणी नाना मौजा, घ्यावया विसावा यावे मी तिन्ही सांजा। दिवसभर कष्ट करून दमलेल्या माणसांच्या चेहऱ्यावर त्याला बिलगून म्हणजेच आलिंगन देऊन, टवटवी म्हणजेच तजेली आणावी, अशा मनाला वाटतील तेवढ्या मौज मज्जा करून तिन्ही सांजेला विश्रांती म्हणजेच विसावा घ्यावा। येथे आपल्या कवितेच्या ओळी आणि त्याचा अर्थ पूर्ण होतो। मित्रांनो, आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।